मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो. माझ्या मार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. प्रत्यक्ष भेट आपल्याला हवी असेल तर मिळेल, पण अगोदर मोबाईल करून यावा. रावेर रेल्वे स्टेशनपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर माझं ऑफिस आहे, कार्यालय आहे. बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर. आणि आपले खाजगी वाहन असेल तर आपलं खाजगी वाहन आंबेडकर चौकातील, आंबेडकर चौकाची मागची बाजू म्हणजे सराफ बाजार. सराफ बाजारमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आहे. लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू माझी म्हणजे बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय. आपण आल्यावर आपल्याला नाही कळलं तर आपण मोबाईल करावं त्यावेळेला आणि विचारणा करून घ्यावी. काही अडचण असल्यास अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जावं. हे ओपन असली, उघडी असली तर, आणि त्यांना विचारावं. ती माणसं किंवा ते स्वतः किंवा मार्गदर्शन करतील. कार्यालयाची वेळ सर्वसाधारण 9 ते 2 वाजेपर्यंत असते. आपण दूरवरचे असाल आणि येण्याला वेळ लागत असेल तर वेळ वाढवला जातो. आज आपण पाहिलं तर 28/11/2025 पहाटेचे 5:30 झालेले आहे. पूजा कार्य सर्व आटोपलं आहे, स्नान आटोपलं आहे. 2 दिवस व्हिडिओ करू शकला नाही, कारण की पत्रिकेची गर्दी होती. जन्मपत्रिका करणं दूरवरच्या आलेल्या आणि ती माणसं येणार आहेत म्हणून. कारण जन्मपत्रिका करणं हे सर्वसाधारणपणे आपण म्हणतो तसं सोपं नाही. त्याबाबत मी आता मार्गदर्शन करणार आहे. मार्गदर्शन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजची ही जन्मपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे. या जन्मपत्रिकेचा मूळ गाभा माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा आहे. त्यांनी स्वतः रेखाटन केलेलं आहे, स्वतः डिझाईन केलेली आहे आणि स्वतः त्याची रचना केलेली आहे. माझी पत्नी माझ्याला गुरुठाई होती हे मी अगोदर तुम्हाला नेहमी सांगत असतो आणि त्याची प्रचिती तुम्हाला येतच असते. जन्मकुंडली करणं म्हणजे सर्वसाधारणपणे सोपं सापच काम नाही. कॅम्प्युटरच्या माध्यमातून जन्मकुंडली केली जाते. जन्माक्षर जन्मांक लिहिलेली पत्रिका असते, पण खऱ्या अर्थाने या जन्मपत्रिकाच नसतात. जन्मपत्रिका आपल्याला पाहायला गेले तर बघायला हवं की जन्मपत्रिकेमध्ये आपल्याला काय हवं आणि काय मिळत आहे. जन्मपत्रिका आपल्या जीवन आयुष्यातील महत्त्वाचा ठेवा आहे. आज पुष्कळशे लोक असे आहे की त्यांची जन्मपत्रिकाच नाही. ते जन्मपत्रिकेकडे लक्ष पण देत नाही. काय करायचे जन्मपत्रिका? काही असे असते की थोडक्यात एखाद्या पानावर 2-4 पानावर जन्मपत्रिका करून घेतात. आपल्याला संपूर्ण जीवन आयुष्य आपलं महत्त्वाचं आहे की नाही हे लक्षात घ्या तुम्ही. जीवन आयुष्यातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. आता मी इथे उभा आहे, दुसऱ्या क्षणाला इथे असेल नसेल.
78 वय चालू आहे, बोलता बोलता निघून गेलो. आता केवढे दिवस शिल्लक आहे हे मी पण काढून ठेवलेलं आहे. कारण पुढचा काळ 78 असताना मी समजा अजूनही 10 वर्ष जगलो तर त्याला जगणं म्हणत नाही. डोळे जातात, कानाने ऐकू येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते. त्याला जगणं नाही म्हणतात. जगणं म्हणजे कार्यशील सतत राहणे, मेंदू कायम राहणे. याला आपलं कर्म तर अवलंबून असतात, पण घरातील वातावरणही पोषक असायला हवं. सामाजिक वातावरणाचा ध्यास आपण घ्यायला हवं, कर्तव्य करायला हवं, नातेसंबंध जोपासायला हवे, कुटुंब व्यवस्था उत्तम हवी. परंतु वर्तमान स्थितीत कुटुंबच राहिलं नाही तर व्यवस्था कुठून येईल? म्हणूनही ह्या चालढकलीच्या काळात, धकाधकीच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार किती वाढलेला आहे, आरोग्याची हानी किती आहे, प्रदूषण किती आहे, रस्त्यांना चालता येत नाही, टॅक्सेस वाढलेले आहे, कामं सरळ होत नाही, सरळ सुलभता नाही, वीज जाते, लाईट जाता, पाणी जाते, गर्दी होते, गाडी निघत नाही, वाहन चालत नाही, रस्ता जाम होतो, मोर्चे असतात, आंदोलनं असतात, काही विनाकारण घरातील भांडणं असतात, काही विनाकारण सामाजिक भांडणं असतात, काही शेजाऱ्या पाजाऱ्यांची असतात. याच्यातून आपल्याला जीवन आयुष्य काढायचं असते. म्हणून जन्मपत्रिकेमध्ये आपला शेवटचा काळ, सुरुवातीचा काळ आणि शेवटच्या काळापासून काय आहे हे समजून घ्यायला आपल्याला आवश्यक आहे. हे मुलांनी सुद्धा वडिलांची पत्रिका काढून घ्या असं मी म्हणेल. आईची पत्रिका काढून घ्या, निधन झालेलं असलं तरी. कारण काही असे भोग असतात की ते वंशपरंपरा चालतात. शनीची 7.5 एखाद्याच्या कुंडलीमध्ये असली तर ती आईकडून आली आहे का वडिलाकडून आली आहे हे बघायला हवं. ती त्याच्याही पूर्वीपासून आली आहे का हे बघायला आलं. आणि आपल्याला 7.5 हे आपल्या मुलाबाळांना येणार आहे का हे पण बघायला हवं. कुंडलीमध्ये सर्वव्यापी जर असेल, प्रभावित करणारा ग्रह तर शनी असतो. शनीची 7.5 ही माणसाला उमजू देत नाही, कर्तव्याला हानी करते. कर्म असेल, आपल्या कर्मापासून आपण गंगेजवळ जातो, परंतु 7.5 तिथे दंडक लावते. डुबकी मारण्याचं भाग्य आपल्यात नसते किंवा डुबकी मारून उपयोगही होत नाही. कर्माचा रेखाजोखा आपण बघणारच आहोत पुढच्या काही व्हिडिओमध्ये. आता ही जी रचना मी दाखवणार आहे तुम्हाला, ही पहा. सुंदर प्रिंटिंग आहे, दीर्घकाळ टिकणारी आहे. आणि याच्यामध्ये आपण पाहणार आहोत भाग्योदय, व्यवसाय, व्यापार, संपूर्ण आयुष्याची ग्रहगती, संपूर्ण आयुष्याचा अमोल ठेवा, पती कसा मिळेल, पत्नी कशी मिळेल, शारीरिक रचना, संपूर्ण जीवन आयुष्य, कालसर्प योग, स्वभाव दर्शन, शैक्षणिक विचार, संपूर्ण जीवन आरोग्य विचार, मंगळ दोष, पत्नी कशी लाभेल, विवाह योग, संपूर्ण जीवन आयुष्याचे भूत भविष्य. विश्वज्योतिषाचार्य श्री सुरेशराव बोरकर रावे. मी हे नाव तिचं देणार होतो पण ती नाही म्हणे. पहा ती कशी गृहिणी होती, अभिमानी नव्हती. पती परमेश्वर आहे म्हणे, म्हणून तुमचंच नाव पाहिजे म्हणून तिने टाकलेलं आहे. वास्तविक तिचंच नाव असायला हवं होतं. आज अशा स्त्रिया सापडणं फार कठीण आहे. दुर्बिणीतूनही मिळतील की नाही. कारण जोपर्यंत आपण पाहावं तोपर्यंत काय आहे जीवन आयुष्यात. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाला सन्मानपत्र मिळालेलं आहे. आज पाहावे तो संपूर्ण भारतात पारंपरिक पद्धतीने जन्मकुंडल्या तयार केल्या जात असतात. आजही बहुतांशी ज्योतिष मंडळी, पुजारी व्यक्तिगत त्याच जुन्या पद्धतीचा वापर करून जन्मकुंडली करीत आहेत.
वर्तमान युगात मानवाच्या राहणीमानात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. त्यांची कार्यक्षेत्रे देखील वाढलेली आहे. माजघरातील स्त्री पुरुषाच्या बरोबरीने कार्य करू लागलेली आहे. पृथ्वीच्या जीवनमानात वर्तमान जीवनात फार मोठे स्थित्यंतर होऊ लागलेले आहे. मनुष्याच्या जीवनाला गती प्राप्त झालेली आहे. पृथ्वीवरील माणसे आकाशाचा वेध घेऊ लागलेली आहे. मानवाचे कार्यक्षेत्र अमर्याद होऊ लागले असताना मनुष्याच्या जीवन आयुष्याचा शोध घेण्यासाठी पूर्वीची जन्मकुंडलीची पद्धत आज त्रोटक पडत आहे. त्यातील अनेक सूत्रे वर्तमान मानवाच्या चालीरीती वागण्यात बदल झालेला आहे, कालबाह्य झालेले आहे. नव्या युगात नवीन तंत्रज्ञान, नवीन विज्ञान, नवीन दिशा, नव्या आशा ह्यामुळे नवीन संस्कृती निर्माण होऊ लागलेली आहे. जातीपाती धर्म यात देखील मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. अशा अवस्थेत मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न, त्यांची दिशा, त्यांचे मार्ग, जीवन, आयुष्य, आरोग्य, व्यवसाय, शिक्षण, विवाह, संसार, मित्रपरिवार, कुटुंब, वर्तमान पिढी, पुढील नित्य नवीन आव्हाने, भविष्याचा वेध घेण्यासाठी खास वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून निर्माण करून ब्रह्मांड विश्वकुंडलीची निर्मिती सौ निर्मलाबाई बोरकर यांनी केलेली आहे. यांचे परीक्षण संपूर्ण भारतात केले गेले. या कुंडलीत भारतात सर्वप्रथम सन्मान प्राप्त झालेला आहे. हीच ब्रह्मांड विश्वकुंडली आम्ही आपल्या हातात देतो आहोत. हे आहे. आता यामध्ये पहा, यामध्ये आपण जर विचार केला, जवळजवळ 30 पानं आहे, 130 पानं आहे. 130 पानात आपण या ठिकाणी जर अंतरंग उलगण्याचा प्रयत्न केला तर 1 तासही पुरणार नाही. याच्यामध्ये माझी डिग्री लिहिलेली आहे, मी काय आहे या आता याच्यावर काही पटीने वाढलेले आहे. माता पिता याविषयी स्वतः रचित लिहिलेले आहे. संतान धर्म याविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे कुंडलीला. हे कुंडलीचं पहिलं पान आहे, जिथे तुम्हाला नाव, गाव, तुमचं गाई आहे, ज्याची कुंडली आहे त्याचं. त्यानंतर हे पान आहे जन्मदिवसाचे पंचांग, आणि हे ब्रह्मांडेश्वराचं आहे. या ठिकाणी पूर्ण पंचांग आपल्याला पाहायला मिळते. पंचांग पाहत असतानाही आपण जर पाहायला गेले तर त्या दिवशी शुभाशुभ काय होतं हे बघायला मिळते. आपले हे जन्मनाव आहे. जन्मनाव असत असताना यामध्ये प्रचलित नाव, जसं एखाद्याचं जन्मनाव वेगळं असते ना, टोपण नाव रावसाहेब असते, दादासाहेब असते, बंडोपंत असते, अण्णा म्हणतात, नाना म्हणतात, त्याप्रमाणे. आणि ही जीवात्माची राशी, जीवात्म्याची राशी म्हणजे एक फार महत्त्वाची राशी आहे. असा आपल्याला आजपर्यंत कोणत्याही कुंडलीमध्ये दिसणार नाही. जीवात्माची राशी म्हणजे गर्भराशी. जन्माची वेळ ही थोडीशी इकडे तिकडे होते. पूर्वीच्या काळी जन्माची वेळ अचूक होती, कारण घरात बाळंतपणं होत होती. आता बहुतांशी बाळंतपणं दवाखान्यात होतात. ती दवाखान्याची वेळ कशी असेल, काय असेल, आणि दवाखान्याविषयी संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून जीवात्म्याची राशी असणं आणि फार महत्त्वाचं आहे. जन्मांक, नक्षत्र, योग विचार, करण विचार ही माहिती दिली. अवकाशाची राशीगतची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल. दक्षिण आकाशाच्या राशीग्रहाची माहिती मिळेल आणि अवकाश चक्र मिळेल. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहायला गेले तर हे राशीचे घात चक्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि आकाशात ग्रहाची कशी स्थिती आहे त्याचा हा नकाशा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. कुंडली ह्या अशी कुंडली आजही भारतामध्ये नाही आहे, विश्वात नाही आहे. ही ब्रह्मांड कुंडली, विश्वकुंडली आपल्या कुंडलीशी ही विश्व आहे. ही जन्मकुंडली ज्याला म्हणतात ती काढलेली आहे. आता जन्मकुंडली काढल्यानंतरची ही राशी कुंडली आहे. ही राशी कुंडली म्हणजे चंद्रकुंडली ज्याला आपण म्हणतात. ही धनकुंडली म्हणजे आपल्या आयुष्यात धन कसं येईल. त्यानंतर आपण बघणार आहोत ही
कर्तव्य कुंडली म्हणजे तुम्ही काय उद्योग कराल, नोकरी कराल, व्यवसाय कराल तर कोणकोणते कसे राहील. आता ही मातृकुंडली आईविषयी, घराण्याविषयी. त्याच्यानंतर आपल्याला आपण पुढे जाऊया. ही शिक्षणाची कुंडली, ही संतती कुंडली, ही आरोग्य कुंडली, ही व्यवसायाची कुंडली, विवाह कुंडली, स्वर्ग कुंडली म्हणजे अंतिम कुंडली. फार महत्त्वाचा आहे हा शेवटचा काळ. जन्म आपल्या हाती नाही, मरण आपल्या हाती नाही, पण मरण हे दुसऱ्यावर अवलंबून आहे. घरातील काच किचकट असेल तर मी तर पुष्कळ म्हणतो की मनुष्य रोगाने मरत नाही, घराच्या वातावरणामुळे मृत्यू येतो. त्यानंतर आपण बघणार आहोत भाग्य कुंडली, पितृकुंडली, लाभ कुंडली, उत्तरार्ध कुंडली, अंशिक कुंडली म्हणजे अंश असलेली, पाश्चात्य कुंडली, पाश्चिमात्य राशीचा मेळ, नभांगणात राशी नक्षत्राची स्थानिक स्थिती कशी असते, राशी घटक तत्व याचे संबंध याच्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि ही पहा, ही प्रत्येक ग्रहाची कुंडली आहे. रवी ग्रह तुमच्या कुंडलीत काय म्हणतो, चंद्रग्रह तुमच्या कुंडलीत काय म्हणतो, मंगळ ग्रह तुमच्या कुंडलीत काय म्हणतो, बुध ग्रह तुमच्या कुंडलीत काय म्हणतो, गुरु कुंडलीची स्थिती काय आहे, शुक्र काय स्थितीत आहे, आणि या ठिकाणी शनीचं परिवर्तन कसं कसं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत जे राहू केतूचा पण या ठिकाणी विचार केलेला आहे. असं असताना या ठिकाणी क्रांती वृत्त दिलेले आहे. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष कशी स्थिती असते, हे दक्षिणायन उत्तरायणाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता पहा, मी तुमच्याकडे शुभ नजरेने पाहतोय, पापी नजरेने पाहतोय, तिरप्या नजरेने पाहतोय, खालच्या नजरेने पाहतोय, दृष्ट योग लागतो आपण म्हणतो. तसं प्रत्येक ग्रहाला 120 दृष्ट्या आहे. 120 दृष्ट्या असताना आपल्या कुंडलीवर कशी दृष्टी आहे, कोणत्या कोणत्या ग्रहाची, ही रवी दृष्टी, ही चंद्रदृष्टीची कुंडली, मंगळदृष्टी, बुधदृष्टी, गुरुदृष्टी, शुक्रदृष्टी, शनिदृष्टी, राहुदृष्टी, केतुदृष्टी. हे नुसते दृष्टी उपयोग सांगून नाही तर दृष्टीचे योग काय आहे, दृष्टीचे योग असल्यावर दृष्टीचे काय परिणाम आहे. ही निसर्गाची कुंडली आहे. आकाशामध्ये ब्रह्मांड ज्या वेळेला निर्माण झालं त्यावेळेची कुंडलीची आपली कुंडली किती मॅच होते ते याप्रमाणे याच्यात आहे. पण किती गहन विचार आहे माझ्या पत्नीचा. ती निघून गेली नाही, तिला घालवण्यात आहे मेडिकलच्या माध्यमातून. किती जगाचं, विश्वाचं, संसाराचं नुकसान झालेलं आहे. करणाऱ्याला काही नाही, खूप नुकसानकारक आहे. आणि तिचं अंतिम शुद्ध असल्यामुळे मला हे कार्य करायचं आहे, चालू ठेवलं आहे. निसर्ग कुंडली, नैसर्गिक राशी कुंडली, आपल्या ब्रह्मांड कुंडली म्हणजे विश्वाच्या कुंडलीच्या सोबत ही भावकारक कुंडली. कुंडलीचे ग्रहक्षेत्र कुठे कुठे कसे आहे, प्रत्येक ग्रहाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. रवी ग्रहापासून केतू ग्रहापर्यंत. त्यानंतर पृथ्वी व कालपुरुष बाह्य शरीर रचना आपली कशी आहे, आपल्या प्रत्येक शरीरामध्ये कुठे राशी आहे, कुठे ग्रह आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. शरीर, देहा, स्थिती, राशी हे खास चित्र माझ्या पत्नीने काढलेलं आहे. त्यानंतर कुंडलीचे ग्रहस्थान. आज मी या ऑफिसात बसलेलो आहे. आपण रस्त्यावर असतो, मंदिरात असतो, शाळेत असतो, कार्यालयात असतो, ऑफिसात असतो, सरकारी जागेत असतो. तर प्रत्येक ग्रह कुठल्या स्थानात कशी स्थिती आहे. त्यानंतर जन्मकुंडलीचे भावेश कुठे आहे. आता भावेश म्हणाला तर मी भावेश, मी कुठे आहे, मुलाच्या सोबत आहे, मुलीच्या सोबत आहे, जावयाच्या सोबत आहे, नाताच्या सोबत आहे, नातूच्या सोबत आहे, पंटीच्या सोबत आहे, त्या प्रकारचे.
कुंडलीचे दिनविशेष त्या दिवशी काय होतं, ते शुभाशुभ काय होतं, कुंडलीची ग्रहयुती कुठे आहे आणि जन्मवेळेचे ग्रहयोग काय होते. राशी ग्रहाचा परिचय इथे दिलेला आहे. इथे राशी ग्रहाचा विचार आहे, राशीचं लक्षण इथे दिलेलं आहे. जन्मकुंडलीतील शुभाशुभ किती आहे हे लेखाजोखा आहे. आता या मंगळ दोष आहे तर काय आहे, प्रमाण आहे, नाही आहे व का नाही आहे याचं प्रमाण आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला विवाहाचा प्रश्न येतो त्यावेळेला समोरची व्यक्ती म्हणते आपली मंगळाची कुंडली आहे, आपल्याला कळत नाही, समोरच्या व्यक्तीचं मान्य करावं लागतं. पण हे प्रमाण तुम्हाला आहे. तुम्हाला हे दाखवता येईल की बोरकर गुरुजी तर या मंगळाची पत्रिका नाही म्हणताय आणि तुम्ही कशी म्हणताय. हा एक प्रमाणासहित आहे. त्यानंतर कालसर्प योगाचं परीक्षण आणि ग्रह प्रमाण पण दिलेलं आहे. हे आंशिक ग्रहयोग दिलेले आहे. नक्षत्राचे माहिती भरपूर आहे. तिथीचं ज्ञान दिलेलं आहे, नक्षत्राचं ज्ञान दिलेलं आहे. आता तिथी कोणती, आपली जन्माच्या वेळची. नक्षत्र कोणते तर आपल्या जन्माच्या वेळची. आपली जन्मराशी काय म्हणते, राशी क्रमांक, तत्व, दिशा, स्वभाव, लिंग, निवासाचे स्थान, द्रव्य, अवयव, धातू, वर्ण, वर्णन, उदय, कालबल, मुखप्रश्न, गुण, रंग, स्वामी, हे आपल्या कुंडलीत काय आहे. तिथी क्रमांक, तिथीचं नाव, तिथीचं फल, तिथीचं स्वामी, तिथीचे संज्ञा, शुभाशुभ, देवता, आकृती, तारासंख्या, रूपनाम, मुखसंज्ञा, लोचन संज्ञा, स्वामीग्रह, लिंग आणि शुभाशुभ. नक्षत्राविषयी दिलेलं आहे. आपल्या जन्मकुंडलीत जे आहेत ते हे राशीचं विस्तृत ज्ञान इथे दिलेलं आहे. पहा किती आहे, आपण बघू शकता. हे सर्व लिहून दिलेलं जाईल बरं. हे नुसतं पानं नाही आहे, याच्यामध्ये लिहिलं जाईल की आपली राशी कोणती आहे, राशीचा क्रमांक काय आहे, राशीचा ग्रह कोणता आहे, राशीचं तत्व कोणतं आहे, राशीचे गुण काय आहे, आपल्या राशीचा स्वभाव काय, राशीचा स्वामी काय, राशीचं प्रतीक काय, राशीचा परिचय काय, हे सगळं तुम्हाला भरून दिलं जाईल. हे राशीच्या स्वामीचं आपल्याला याच्यात आहे. त्यानंतर ही पहा, राशी स्वामीचं ग्रहज्ञान, दीप्त, धातू, विकार, दृष्टी, अनारोग्य, शिक्षण, रस्वादी, कारक, दिशा, देवता, रंग, पुष्कळ याच्यात राशी स्वामीचं ज्ञान आहे काय. त्यानंतर स्वामी ग्रह जो आहे आपला तो किती क्रमांकाचा आहे, काय नाव आहे, अंकसंज्ञा काय, ग्रहाचे जाती काय, दिशा काय, ग्रहाचे वय काय, ग्रहाचा स्वभाव काय, किती मोठं ज्ञान संपदा आमच्या गुरुवर्यांनी, माझ्या पत्नीने लिहून ठेवलेलं आहे. स्वामी ग्रह याचे हे भरलं जाईल, हे लिहिलं जाईल बरं, एक कोरं नाही आहे. त्याच्यानंतर स्वामी ग्रह, राशीभाव, 88 पानापासून आलो आपण आता. दैवी ग्रह, राशीभाव 90 पानावर स्वामी राशी. आता हे पहा, हे लिहिलेलं आहे 91 पानावर. तर आपल्याला कोणत्या वर्षी, कोणत्या 10-20 वर्षात कोणते कोणते ग्रह येणार आहे याचा हा लेखालेख आहे. पहा, जीवन आयुष्याच्या ग्रहगतीचं चक्र या ठिकाणी आहे. पूर्ण जीवन आयुष्याचं इथे काढलेलं आहे. हे भरलेलं जाईल, हे लिहिलेलं जाईल, लिहून दिलं जाईल तुम्हाला. भाग्यकारक गोष्टी कोणत्या, विरोधी कोणत्या गोष्टी आहे. आपल्याला भाग्यांक काय आहे, तर सोने चांदी खरेदी करताना किती, आपण बँकेत ठेवताय, विमा ठेवताय कसा, वाहन क्रमांक कसे आहे, कोणते वाहन क्रमांक हवे, कोणते नसावे, आराधना आपल्याला काय करायची आहे हे बघायचं आहे. 99 पान आलो आता. हे 100 पानावर भाग्यकारक रत्न कसे वापरायचे, उपासना कशी करायची आहे. 101 पानापावतर आलो आपण आता. 102 पानापावतर आराधना कशी आहे. आता हे पहा, आपली शरीराची रचना, त्याला प्रमाण दिलं जाणार आहे, नुसती रचना म्हणून नाही टाकणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, स्वभावाचं दर्शन, आयुष्याचं आरोग्य, ग्रहाचं प्रमाण आहे या ठिकाणी, शिक्षण योग, व्यवसायाचे योग, वैवाहिक संसार, शुभाशुभ. पहा, हे वर्ष दिलेले आहे, कोणत्या वर्षीत शुभाशुभ राहतील. हे जीवन, म्हातारपण पहा. एकूण पत्रिकेचा सारासार इथे दिलेला आहे. इथे तुम्हाला पहिला प्रथम
शरीराची रचना कशी आहे, काय आहे आणि शेवटी कशी राहील. असं असताना स्वभाव कसा राहील आपल्याला जीवन आयुष्याचा स्वभावाच्या प्रमाणे. स्वभाव झाल्यावर आरोग्य कसं राहील महत्त्वाचा भाग आहे. कोरोना झालेला आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये लिहिलेलं असेल की सिझेरियन तुमचं बाईचं होणार नाही, तर त्याच्यात आपण जर एखाद्या डॉक्टरनं सिझरचा सल्ला दिला असला तर 2-4 डॉक्टरांना दाखवून निदान करून घेण्याचा आहे. कारण वैद्यक शास्त्र सुद्धा ज्योतिषशास्त्रात आहे, हे लक्षात घ्या. आता हा एकूण पत्रिकेचा सारासार आपण याचे मांडणार आहोत. त्याच्यानंतर आपण विद्या पाहिली, व्यवसाय पाहावा लागेल, नोकरी पाहावी लागेल, विवाह पाहावा लागेल. विवाहाच्या नंतरची गोष्ट आपल्याला या ठिकाणी संततीविषयीचा विचार करावा लागेल. संपूर्ण जीवन आयुष्याच्या घटना काय काय घडणार आहे, कोणत्या कोणत्या वर्षात घडणार आहे, हे आपण याच्यात देखणार आहोत. हा मंत्र जाप 121 पानावर हा ओम नमः शिवाय श्रीराम राम राम हा जनरल मंत्र झाला. पण आपल्या कुंडलीप्रमाणे कोणत्या ग्रहाचा कुठला कसा करायचा याची माहिती फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता पहा, ही कुंडलीमध्ये अजून पुढे आहे की दिनकार्य चर्चा या ठिकाणी दिलेली आहे की सूर्योदयापासून तुम्ही कुठलं कुठलं करायचं, कोणत्या कोणत्या वेळेला, दिवसा काय करायचं, रात्री काय करायचं, तुम्हाला स्वतः माहीत कळणार आहे. पण या ठिकाणी रविवारी दिलेलं आहे, तर पहिला 1.5 तास आहे, हा चिंता आहे, कार्य करू नका. सोमवारी अतिशय शुभ आहे, कार्य करा 1.5 तासात, असं समजणार आहे आपल्याला. ग्रहाचे स्वाभाविक शत्रुमित्र, पत्रिकेचं शुद्धीकरण कसं करायचं, हे यंत्रसिद्धी आपल्या ग्रहाप्रमाणे देणार आहे. अभिमंत्रित करून आपल्याला फ्रेम करून ते पूजन करायचं आहे. अशी ही पत्रिका आपल्याला या ठिकाणी आपण पाहतो आहोत. हिचं नाव आहे ब्रह्मांड विश्वकुंडली आणि निर्माते आहे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना. ज्यावेळेला माझा अभ्यास सुरू होता, अभ्यास हा कलकत्त्याला सुरू झाला, गुवाहाटीला पहिले रामेश्वरला सुरू झाला. रामेश्वराच्या गुरुचार्यांनी मला मग दिल्ली संघात पाठवलं, दिल्ली संघाने मला कामाख्यात पाठवलं. 1 महिन्यामध्ये ब्रह्मपुत्राच्या डोहामध्ये बुडालेलो होतो, प्रातविधीसाठी बाहेर यायचं. 4-4.5 वर्ष तिथे तपश्चर्या केली, भिजवलेलं अन्न खाल्लं. भिजवलेलं अन्न जिवंत माणसाचं असते, शिजवलेलं माणसं मरणाचं असते, असं तिथला रिवाज आहे. नागालोकाच्या समूहात राहिलो, शिकलो. पाठिंबा होता माझी पत्नी, बाकी कोणाचाही नाही. खूप कष्ट घेतले माझ्या पत्नीने सोबत राहून. जसं सीता वनवासासोबत रामात गेली, तशी माझी पत्नी प्रत्येक क्षणाला सोबत होती. हे कार्य हे चालू ठेवतो आहे. हिचं ज्ञान फार मोठं होतं. आता हे पत्रिका करायला जरा वेळ लागतो, कारण एवढे मोठं करणं, त्यामुळे तुम्हाला वेळ मला द्यावा लागेल. आपल्याला करायचे असेल त्याचे आपण संपर्क साधू शकतात. प्रत्यक्ष भेट ही महत्त्वाची असते, हे लक्षात घ्या. सर्वांना सांगायचं आहे. एखाद्याला टी व्हीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, सांगीवांगीच्या माध्यमातून, पण प्रत्यक्ष भेट, तुम्हाला माझ्याविषयीची भेट महत्त्वाची, तशी तुमची भेट माझ्याविषयी पण महत्त्वाची आहे. माणसं जोडत चालावं, थोडा काळ आहे आयुष्याचा. पहा, सरता आता डिसेंबर येईल, 2025 संपून जाईल, 26 उदय होईल. तर काही संकल्प करायचे असतात आपल्याला. संकल्प मी प्रत्येकाला स्वार्थबुद्धी शिकवणार आहे, निस्वार्थ नाही. स्वार्थ म्हणजे आपल्यापासून तर करा, पण घरापासून स्वार्थ धरा. पहिले आपण, आपली पत्नी, आपली मुलं, आपली सुना, आपले नातू, आपले पंटू, आपलं घर, आपलं दार, आपली खिडकी, आपला ओटा, आपलं कुटुंब, आपला समाज, हे जेवढं मोठं होईल, जेवढं चांगलं होईल, सुदृढ होईल, तेव्हा त्याच प्रमाणात आपला देश मोठा होईल. नुसतं देशासाठी कर्तव्य करून
देश मोठा होत नसतो. देशाअंतर्गत जे घटक आहेत त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी हा महत्त्वाचा आहे. मनुष्य प्राणी महत्त्वाचा आहे, कुटुंब व्यवस्था महत्त्वाची आहे आणि आपण स्वतः पण महत्त्वाचं आहे. आणि आपल्या कुटुंबाला स्वतःला आधार देण्याचं कार्य करत असाल तर कुंडलीचं माध्यम एक आहे, ज्योतिषशास्त्र आहे. विज्ञानामध्ये तुम्ही सोनोग्राफी केली, सिटी स्कॅन केलं तर काय होईल? काहीच नाही. डॉक्टरांच्या समोर ज्या वेळेला पेशंट येईल त्यावेळेला तो पाहिल, त्यावेळेला पण त्याला कळते की नाही, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे माझ्या मनापुढे. कारण तो रक्त रक्त रघवीचे रिपोर्ट, सोनोग्राफीचे रिपोर्ट आल्यावर फोंटन चालतो औषधाचा. ज्याचा नेम अचूक असतो त्याने एक दगड पाडल्याबरोबर एक बोर पाडतो आणि ज्याला पाडता येत नाही तो 10-12 दगड पाडतो आणि एक बोर पाडतो. आज मेडिकलचं पाहिलं तुम्ही तर पानाच्या पानं भरून देतात, डब्बा आणावा लागतो डोक्यावर, एवढं औषध. माझे वडील ज्योतिषी नव्हते पण वैद्य होते, राजवैद्य होते. 3च पुढे देत, दुसऱ्या दिवशी येऊ नका. त्यांच्या नावावर एकही मृत्यू नव्हता. आज क्रिटिकल हॉस्पिटलचे मृत्यूची संख्या मोजा, ICUची मृत्यूची संख्या मोजा. मोठे हॉस्पिटल जे आहे टोलेजांग त्यांच्या इथली मृत्यूची संख्या मोजा. आज आपण पाहतो वादावाद होत आहे प्रत्येक दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये. त्याचा मृत्यू होतो त्याला कळते. आज पेशंटला संरक्षण देण्याचे कायदे निर्माण झाले पाहिजे. कारण त्याचा जीव जातो, त्याचा एखादा मुलगा जातो, एखादी सून जाते, एखादं बाळ जाते, एखादे वडील जातात. माझी पत्नी गेली. एकाकी जीवन भोगतोय, 2.5 वर्ष झाले. पुढे किती भोगेल काय सांगता येत नाही. तर या जीवाशिवायची किंमत नागरिकाची करायला हवी आणि पेशंटला संरक्षण देण्याची गरज आहे. आज जीवन कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला आरोग्याचा प्रश्न समजतो, व्यवसायाचा समजतो, शिक्षणाचा समजतो. शिक्षणाचा आपण जर घेतलं तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, परंतु त्याच्या नशिबात डॉक्टर आहे का? आपल्या मुलाला मुलाला पण वाटते की आपण पोलीस खात्यात जावं, पण वडील म्हणता इंजिनियर व्हा. मग पुढे असह्य होते आणि मग मुलाचं बर्डन येते आणि मग ते धड पूर्ण पण होत नाही. नशिबात जे असेल, दैवात जे असेल, जे ग्रहयोगाच्या सान्निध्यात असेल तेच घडेल. कारण हे शरीर जे आहे हे ग्रहांनी बनलेलं आहे, म्हणून ग्रहाचा संबंध आहे. आपल्या प्रत्येक कणाकणावर ग्रहाचं नाव आहे. डोळ्यासाठी वेगळा ग्रह आहे, नाकासाठी वेगळा ग्रह आहे, कानासाठी वेगळा ग्रह आहे, डोक्यासाठी वेगळा ग्रह आहे. कुठे ग्रहाचं स्थान आहे हे आपलं वेगळं आहे. हाडाचे ग्रह वेगळे आहेत, संधिवाताचे ग्रह, मीन राशी आपण पाहिलं, गुरु पाहिलं, हृदयाचा कारक ग्रह आहे, संधिवाताचा कारक ग्रह आहे. मंगळ कॅन्सरचा कारक ग्रह आहे, रक्ताचा कारक ग्रह आहे. बुध बुद्धीचा कारक ग्रह आहे, डोक्याचा मेंदूचा कारक ग्रह आहे, पोटाचा कारक ग्रह आहे, त्वचेचा कारक ग्रह आहे. शुक्र पाण्याचा कारक ग्रह आहे, किडनीचा कारक ग्रह आहे. किडनीच्या बिमाऱ्या काय होतात, काय नाही होतात हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून, जन्मकुंडलीतून आपल्याला कळत असते. म्हणून आपल्याला सावधानता मिळत असते. जन्मकुंडली म्हणजे एक आपल्याला जीवनाचा अमूल्य ठेवा आहे. हा प्रत्येकाच्या घरी, आपल्या सगळ्या कुटुंबाचा हवा, वाडवडिलांचा सुद्धा हवा. आपण देवाची आराधना करतात, देवाच्या मूर्त्या करतात, देवाचे फोटो लावतात, सगळं करतात. पण आपल्याला जे मूलभूत आपलं जीवन आहे, जीवन राहील तर तुम्ही सगळं करा, नाही तर नाही करणार. काही ना जीवनाच्या अखेरी पॅरालिसिस होतो. का होतो? अगोदर कळलं असतं तर झालंही नसता. कर्मसिद्धीमुळे, उपासना आराधनेमुळे, सावधानतेमुळे, आरोग्याची रक्षण केल्यामुळे, आरोग्याकडे अधिक लक्ष दिल्यामुळे कॅन्सर होतो. का होतो कॅन्सर? तर ह्या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळते, तर काही वेळेला अशी परिस्थिती असते, मेडिकल रिपोर्ट नील येतात, डॉक्टरांना सुद्धा समजत नाही.
रक्त लगेचे रिपोर्टही नील येतात, निदानही नील येते आणि आजार कायम दिसतो. माझा मोठा मुलगा अलंकार बोरकर 4-4.5 ताप होता, परंतु रिपोर्ट सगळे नील येत होते. डॉक्टरांना कळत नव्हतं. सगळे डॉक्टर क्लोरोमायसिटिनचा मारा चालला होता, पेनिसिलिनचा मारा चालला होता. 100 पावतर ताप येत होता, पुन्हा 1.5, 2, 2.5, 4.5 पावतर जात होता. पुढे मात्र काय झालं, काय कसं करावं, काय करावं हा प्रश्न पडतो. रक्ताच्या कॅन्सरच्या शेवटच्या याच्या सीमेरेषेवर आला होता तो. उपासना आराधनेचं बळ मिळालं आणि आज तो 55 वर्षाचा आहे. त्याला एक मुलगा, एक मुलगी आहे, नात पण आहे. दुसरा अपत्य पण मुलीला होणार आहे. लहान मुलगा विक्रम आहे, त्याची परिस्थिती अशीच झाली होती. मरणाच्या कगारावर गेला होता. अचानक अनपेक्षित टोक नजर बाधा जबरदस्त झाली होती. काही रोग समजेनासा झाला होता. डॉक्टर हरवून गेले होते. प्रत्येक रोग रोगानंच होता, जंतूंनाच होता असं काही नाही. आपल्याला अस्वस्थ वाटते, तिथे कोणता जंतू असतो? डोकं दुखते, कुठे जंतू असतो? झोप हरवते, कुठे जंतू असतो? आपण घसरून पडतो, कुठे काय रोगाच्या जंतूमुळे घसरून पडतो? डोक्याची वैमनस्य होते, विस्मरण होते, हे रोगामुळे होते? जंतू असा एक प्रकारचा की तो विसरण्याचा आहे, डोक्यात गेलाय? नाही. हे जन्मकुंडलीच्या माध्यमातून ग्रहस्थिती जशी फिरत असते तसे आपल्यावर परिणाम होत असतात. म्हणून ग्रहस्थिती जाणण्यासाठी आपल्याला जन्मकुंडली ही अत्यंत आवश्यक आहे. असो, जन्मकुंडली जी हे मी आज भाष्य केलं, मार्गदर्शन आपल्याला केलं, याची रचना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला बोरकर यांनी केलेली आहे. तोच आता ह्या प्रिंट कमी राहिलेल्या आहे, कारण मला पुढे प्रिंट करण्याची आवश्यकता भासत नाही, कारण आयुष्य 78च्या जवळपास पुढे करणार आहे. किती दिवस करणार? असो, पुष्कळशे जण माझ्याकडे एकाच घरातल्या 18 कुंडल्या आल्या. कोल्हापूरच्या इचलकरंजीची कुंडली मी काल लावली. ते म्हणे, गुरुजी तुम्ही आहे तर आम्हाला हे मिळतील, नाही तर कोण करून देणार आहे? म्हणून घराण्याच्या घराणे आहे. आज माझ्या बाबतीत आता माझ्याकडनं होईल की नाही हे अंतिमपणा होतं. जवळजवळ 240-45 कुंडल्या मला तयार करायच्या. अहोरात्र काम चाललं आहे, प्रवासात काम चाललं आहे, रात्री बेरात्री कामं चाललं आहे. असो, बोलणं पुष्कळ आहे, तुमच्याशी बोलू असं वाटतंय. हेच एक आहे. सर्वांना आशीर्वाद, सर्वांनी सुखी राहावं, सर्वांनी विजयी व्हावं निवडणुकीच्या निमित्तानं, सर्वांना सुख राहावं, आरोग्य लाभो, धनसंपत्ती लाभो, सुखाचं जीवन प्रवाह आपला असो, हा माझा आशीर्वाद. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा पण आशीर्वाद तुम्हाला लाभेल. पुण्याची माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.